ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74, तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर येथील घुलेवाडी परिसरामध्ये 2 जण हे गुरुवारी 29 मे रोजी मध्यरात्री 1:30च्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीररित्या एक लोखंडी सिल्वर रंगाचे धातूचं गावठी पिस्तूल बाळगत असताना शहर पोलिसांनी पकडला आहे। यावेळी पोलिसांनी 61,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 जणांवरती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। संगमनेर शहरापासून काही अंतरावरती असणाऱ्या महात्मा फुले शाळा ते घुलेवाडीकडे येणाऱ्या रोडकडे एका इसमाकडे अवैध गावठी कट्टा आहे अशी माहिती ही गुप्त खबराच्या मार्फत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती। दरम्यान माहिती समजतात शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल उंडे, कुरे, बाचकर आणि साई पवार हे शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक देशमुख यांनी त्यांना वरील हद्दीमध्ये जाऊन त्या इसमाचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार पोलीस पथकाने गुरुवारी मध्यरात्री शेख मुजम्मिल शेख माजिद आणि जमीर खान नजीर खान हे दोघे रस्त्याच्या कडेला अंधारामध्ये संशयास्पदरित्या दिसून आले आहेत। त्यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। यामध्ये जमीर खान नजीर खान याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला एक लोखंडी सिल्वर रंगाचे धातूचं गावठी पिस्तूल आणि एक मोबाईल मिळून आलाय। गावठी पिस्तूल आणण्याचं कारण विचारलं असता त्यानं सांगितलं की मला संगमनेरमध्ये अधिक रक्कम देणारा कोणी भेटल्यास त्याला मी पिस्तूल विकणार होतो। दरम्यान शस्त्र बाळगण्याबाबत अधिकृत परवाना आहे का याबाबत विचारलं असता त्यांना परवाना नसल्याचं म्हटलंय। यावेळी या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील एकूण 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामकिशन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। शावीज शेख, सी24 संगमनेर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।